सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर जोडले गेलेले आहेत। पृथ्वीराजजी, एक मोठी बातमी आपण बघतोय। बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। आता ही बातमी इतकी धक्कादायक आहे की म्हणजे आपण कुठे काय बनाना रिपब्लिक मध्ये गेलेलो आहे की काय काय समजत नाही। महाराष्ट्र पोलिसाची एक इतकी प्रतिमा, देशात एक प्रतिमा होती की प्रत्यम कार्यक्षम पोलीस दल म्हणून माहिती होती ना। आता पोलीस कस्टडीमध्ये असा माणूस मरतो, मग त्याचा खून केला का, त्याला शांत करायचा प्रयत्न केला का? पोलीस इतके इनकॉम्पिटंट आहेत का आपले, त्यांना ह्या इतक्या महत्वपूर्ण खटल्याची जबाबदारी ज्यांना दिली होती, आरोपीला संरक्षण देण्याची जबाबदारी दिली होती, ते पोलीस इतके इनकॉम्पिटंट आहे असं मला वाटत नाही। हा कोल्ड ब्लडेड मर्डर वाटतोय मला। आता चौकशीचं नाटक सगळं होईल पण लोकांचा विश्वास बसणार नाही। आज मला वाटतं की इथं राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था धज्जे उडलेली आहे, कोणाचा कंट्रोल झालेला नाही। मुख्यमंत्र्यांनी काय ते कसे शांत बसतात मला समजत नाही। गृहमंत्र्यांना एक क्षणभरी आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांना ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे। कोणाला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतायत, कोणाला संरक्षण द्यायचा प्रयत्न करतात, त्या आरोपीचा आवाज शांत करायचा प्रयत्न कोणी केलेला आहे, याची उत्तरं महाराष्ट्राची जनता मागती आहे। आज आमच्या भगिनी टाहो फोडून ओरडत होत्या की आम्हाला पैसे देऊ नका, आम्हाला सुरक्षा द्या। तुम्ही ही सुरक्षा देणार आहे महाराष्ट्रातल्या नागरिकांना? आज इतकं नराधामीची ही घटना ज्यांनी घडली असेल त्याला चौकशी करून शिक्षा व्हायला पाहिजे होती, खटला चालायला पाहिजे होता। त्याचा खून कोणी केला किंवा त्याला आत्महत्या कोणी करू दिली, आत्महत्या करू देणं, त्याच्या हातात शस्त्र मिळू देणं हा एक खुनाचाच प्रकार आहे। कारण पोलीस कस्टडीमध्ये अशी घटना घडते म्हणजे इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे की मी तर स्पष्ट सांगू इच्छितो की गृहमंत्र्यांना आपल्या पदावर एक क्षणभरी राहण्याचा अधिकार नाहीये। त्यांनी ताबडतोब आपल्या पदावरून राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ दिलं पाहिजे। पृथ्वीराजजी, ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि त्यानंतर त्यानं स्वतःवरती गोळ्या झाडल्या असं म्हटलं जात आहे। याच्यामध्ये अक्षय शिंदेला तर गोळ्या लागलेल्याच आहेत, त्याच्यासोबत पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी सुद्धा जखमी झालेले आहेत। काही जरी तुम्ही जर स्टोरी त्याच्याबद्दल काही रचली तरी आता कोणाचा विश्वास असणार नाही। पोलीस कस्टडीमध्ये एक गुन्हेगार जर तुम्ही घेऊन चालला असला तर तुम्ही किमान सुरक्षा त्याची पाळायला पाहिजे होती। तुम्ही शस्त्रास्त्र घेता म्हणजे पोलीस काय, म्हणजे मला तर समजत नाही पोलीस होते का कुठली माणसं बनवून आणली होती त्यांनी? हे असं काय पोलिसांचं ट्रेनिंग असं असतं का? जेव्हा आपण एखाद्या गुन्हेगाराला घेऊन जातो जो अतिशय राज्यामध्ये ज्या गुन्हेगाराची चर्चा चालू आहे त्याला संरक्षण देणे प्राथमिक कर्तव्य असताना त्या कर्तव्यामध्ये पोलिसांची सर्व पोलिसांची संपूर्णपणे चूक झालेली आहे किंवा कोणीतरी एक कृत्य त्यांच्याकडून घडवून घेतलेलं आहे किंवा घडावाचा प्रयत्न केलेला आहे। आणि चौकशीचं नाटक होईल, त्याला काही अर्थ नाही। महाराष्ट्राच्या जनतेचा या प्रकारात विश्वास बसणार नाही। यामध्ये त्या आरोपीचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झालेला आहे, आवाज बंद केला गेलेला आहे। धन्यवाद पृथ्वीराजजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी। आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा